सिद्ध गुरु शिष्यांची वाट पाहतात. म्हणून स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण म्हणाले की नरेंद्र किती वाट पाहत होतो. ते म्हणाले, गुरुजी मला खाण्याची भ्रांत आहे. तुम्ही योगारूढ व्हा म्हणतायत, जगदंबा देईल का मला रोटी कपडा मकान ब्रेड बटर? आताचा नरेंद्र ब्रेड आणि बटरच म्हणेल, भाकरी ते कुठेही मिळते. हो जा माग. गेले नाही विवेकानंद. जगदंबेपुढे उभे राहिले. एकदम लखलखीत प्रकाश असा पडला आणि जगदंबा अशी दिसायला लागली. घाबरले, पुन्हा बाहेर पळत आले. नरेंद्र जा जा माग, देईल ती, तू फक्त माग. दोनदा गेले, तीनदा गेले, परत आले. गुरुजी मागू वाटत नाही. बस त्याच वेळेस ते पात्र झाले. मागणे संपले, आशेचा धूर संपला. पाचही कुंडे, 5 कुंड कोणते? 5 इंद्रियांची 5 कुंडे. हे होम कुंड झालं पाहिजे, इंद्रिय होम कुंड. त्याच्यात विषयांचं हवन करायचंय. इंद्रियच होमकुंड आणि विषय असे जाळले पाहिजेत. इतका योगाग्नी प्रगटला पाहिजे. कशी समजणार भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी? हा अनुभवांचा ग्रंथ. ती विरक्तीची ज्वाळा घेतली, ज्वाळा शब्द आहे. तव विकारांची इंधने पळीपली, इंधन शब्द आहे, अग्नी. तेथ आशा धुमे सांडिली, 5 कुंडे. ह्या इंद्रियामधून आशेचा धूर निघून गेला आणि योगाग्नीच्या ज्वाळा प्रगटल्या. विरक्ती प्रगट झाली. विरक्ती नावाची मुलगी प्रगट झाली. वैराग्याशी लग्न करायचं ना. विरक्तीशी पाणी ग्रहण झाले या 5 कुंडातून. आणि कुठलंही इंद्रिय जागं नाही आता विषय उपभोगायला. डोळे देखील जागे नाही आहेत. पाहू वाटत नाही आहे तो पिक्चर समोर लावलाय. कोणता? 3.5 नाही पाहू वाटत, जरी अशोक सराफचा असेल तरी. मग वाक्यविधीची निवडी निर्वडी, विषय अवती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रिय अग्नीची. मग वाक्यविधीची निर्वडी, हा धूर शरीराबाहेर न जाऊ देता श्री गुरुनी बोधलेल्या युक्तीच्या कुशलतेने धगधगलेल्या इंद्रियांच्या कुंडात विषयांच्या मोठ्या अवती देऊन आत्मयज्ञ करीतात. विषय हवन रूप यज्ञ हा भाग आला की नाही. मग वाक्यविधीची निर्वळी. कोणाचं वाक्य? गुरुचं. हे सगळे अनुभव गुरुनी सांगितल्याशिवाय येऊ शकत नाहीत. मनाने सिद्धासन लावलं, पद्मासन लावलं, रोग होतात, ताकद नसते. मनाने काही लावता कामा नये. मनाने कुठलाही अभ्यास करता कामा नये. सांगितलेलाच अभ्यास केला पाहिजे, नाही तर फटके बसतात. मागे सांगितलंय. कारण ज्यावेळेस हे अग्नीशी खेळ असतो त्यावेळेस तर फार सांभाळलं पाहिजे. मग वाक्यविधीची निर्वडी. कारण वाक्य हे तुपाचं काम करतात, भडकवतात योगाग्नी. श्रीगुरूंची वाक्य आणि त्यांच्यामुळेच तो योगाग्नी प्रगटतो. जसं
बाह्य जगामधले यज्ञ ते लाकडं घासून मंत्राग्नीनं काय पेटवतात म्हणतात ना, लाकडं घासून. खरं लाकडं घासून नंतर झालं, अगोदर मंत्राग्नीनं पेटत होता. आता मंत्राग्नी नाही राहिलं, लाकडं घासतात, नाही गारगोड घासतात, काय घासायचे ते घासतात. मग ते खरं म्हणजे गुरुचं तेजोमयी आग निघाली, योग आग येते. ते ब्रह्मास्त्र आहे. तोंडातून ब्रह्मास्त्र निघत असतं आणि साधकांच्या आत्मशक्तीवर ते प्रहार करतं. योगाग्नी प्रगटतो, तो वाढवायचा असतो. मग वाक्यविधीची निर्वडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचिया. रक्तामध्ये विरक्ती निर्माण होऊन जो अग्नी संपूर्ण इंद्रियाभर पसरून वैराग्य निर्माण करतो. प्रत्येक इंद्रिय सांगितलं वैराग्य काय, आता डिटेल घेतलं, आता पुन्हा घेत नाही. इंद्रियामध्ये असं आसक्तीभाव सगळं संपलंय, वैराग्य निर्माण झालंय, अग्नीच खूप विशाल प्रगटलाय. विषय आहुती उदंडी. आणि त्यामुळे गुरुवाक्याने सांगितल्यानंतर मोठी योग आग इंद्रियांच्या कुंडामध्ये निर्माण होते आणि त्यामध्ये विषयांचे ठसे, कर्माचे ठसे, विषयांच्या मनातील ठसे, आसक्तीचे ठसे, त्याची प्लेट सगळं जाळल्या जाते. त्याला आत्मयज्ञ म्हणतात. म्हणजे विरक्ती रक्तात आग निर्माण झाली आणि योगाग्नी इंद्रियामधून निर्माण झाला, तर प्रत्येक विषय तुम्ही जरी घेतला तर आग असल्यामुळे जळून जाईल, त्याचं काही शिल्लक राहणार नाही, रेसिड्यू. लक्षात घ्या. म्हणून काही त्यांनी खाल्लं काय, पिल्लं काय, हे केलं काय, योगाग्नी अखंड जर तेवत असेल तर तुम्ही काही काम केलं, जरी परवानगी मागा नका मागू, जर योगाग्नी प्रचंड असेल तर परवानगी मागायची गरज नाही, का सगळं जळून जातं. सगळं जळून जातं. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणून श्रवण तर्पण स्ट्रिक्टली असेल, साधना चांगली असेल तर जेवण झाल्यानंतर योगाग्नी प्रगटतो, ढीस होत नाही गाडी, अग्नी प्रगटतो, हे लक्षात घ्या. नाही तर समजायचं आमचं कुठंतरी गडबड आहे. आणि विषयांच्या आहुती दिल्या जातात. आता ह्या विषयांच्या आहुती अखंडपणे ज्यावेळेस योगाग्नी सतत तेवत असून दिल्या जातात तर याला विषयांचा यज्ञ म्हणतात. विषय हवन रूप यज्ञ असा शब्द मी वापरला आहे. विषयांचं हवन. स्वाहा. स्वाहा म्हणजे काय हो? आपण तेल तूपन काय संविधान बस तेवढंच हवन. स्वाहा. प्रत्येक गोष्ट स्वाहा. कर्म ब्रह्म. स्वाहा म्हणजे अग्निदेवते तुला समर्पण, हे परमेश्वरा तुला समर्पण. स्वाहा. सत्तावीसवा श्लोक, भगवद्गीता 4था अध्याय. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नो जुरति ज्ञानदीपिते. सर्वाणींद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नो जुरति ज्ञानदीपिते. दुसरे काही महायोगी सर्व इंद्रियांची कर्मे व सर्व प्राण्यांची कर्मे ज्ञानधारणेने प्रदीप्त झालेल्या
चित्त मन बुद्धी अहंकार यांच्या संयमापासून उत्पन्न झालेल्या योगाग्नीत होमितात. कोणी ज्ञान उद्दीपणे सर्व संयमाग्नीने प्राण इंद्रियांच्या क्रिया जाळीतात यज्ञात या. ऋषी खाली आला तरी योगे गेला परेवरी. काय शब्द आहे. ऋषी खाली आला तरी म्हणजे विषय भोगण्याकरिता जागा होऊन खाली आला, गप्पा मारू लागला, पिक्चर पाहू लागला, मसाला डोसा हॉटेलमध्ये जाऊन खाऊ लागला तरी योगे गेला परेवरी. पण योग स्थितीमध्ये तो परेच्या पलीकडे आणि खाण्यामध्ये तो अलीकडे दिसत असेल तरी. एकी यया परिपार्थ दोष क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथ विवेक केला. एकी काय गोड ओवी. एकी यया परिपार्थ. काय मराठी भाषेला गोडवा दिलाय माऊलींनी. एकी यया परिपार्थ दोष क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथा विवेक केला. अर्जुना, याप्रमाणे कोणी एकाने आपल्या शरीरातील सर्व दोष ज्या प्रकारच्या योगिक विषयांनी योगयुक्तीनी व शक्तीनी दोषाचे क्षालन होणे शक्य असते सर्व प्रकाराने धुवून टाकले. कोणी उपादेय हृदयाच्या अरणीवर विवेकांचा मंथा केला, प्राण मन बुद्धीत विसावतात तेव्हा अनुभव येतो. पण तो शब्दांनी व्यक्त करता येत नाही. या अवस्थेत ब्रह्मविचाराचे कंपनही खपत नाही. एकी यया परिपार्थ. काही लोक, काही साधक, आता एकी म्हणजे सगळे साधक, कुठल्या प्रकारातनं, प्रकार सारखेच आहेत, थोडा थोडा स्लाईट फरक आहे युक्त्यांचा, अनुभवांचा. एकी यया परिपार्थ दोष क्षाळिले सर्वथा. वरचं काय ठरलंय. प्रत्येक योगाग्नी, प्रत्येक इंद्रिय होमकुंड. होमकुंड केव्हा म्हणतं. योगाग्नी प्रगटला. योगाग्नी प्रगटल्यानंतर त्यामध्ये जे जे विषय तो उपभोगेल ते विषय म्हणजे हवनद्रव्य जळून जातील. एक. दुसरा भाग आशा आकांक्षा यांचा धूरही निर्माण होणार नाही. सगळं संपलं, एकदम वैराग्य प्रगटलं. एकी यया परिपार्था. ज्यानी असं केलं अर्जुना. दोष क्षाळिले सर्वथा. अस्मिता अभिनिवेश क्रोध लोभ मद मोह मत्सर हे ज्यांनी जाळून टाकले वरच्या प्रकारातून. आणिकी हृदयारणी मंथ विवेक केला. मंथा, हृदयामध्ये विवेकाची निर्मिती केली. हृदय कोणतं हे नाही. हे हृदय काहीही नाही. अध्यात्मात दाखवलं जातं हे हृदय. ह्या हृदयात रक्ताचं थारोळ आहे. डॉक्टर परतानी साहेबांच्या तिथे हॉस्पिटलमध्ये हृदयाचं चित्र त्यांच्यावरच आहे. काही नाही, पंप सेट येतो. याला म्हणतात दुसरं हृदय. हे हृदय आहे. छातीमध्ये जे हृदय याला हे हृदय म्हणतात. हेय. आणि
जे बुद्धीमध्ये असतं त्याला उपादेय हृदय म्हणतात. उपादेय हृदय, इथे उल्लेख उपादेय हृदयात आहे. विवेक ह्या हृदयात नाही, विवेक उपादेय हृदयात असतो. आणि दोष, रक्तामधले दोष जाळले की दोषामधले भाव बुद्धीत जाळल्या जातात. रक्ताचे परमाणू जाळले, काम आणि क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरांचे, रज आणि तमांचे परमाणू एकदा योगाग्नीत तुम्ही जाळले साधनेद्वारे प्रचंड, तर तिथे बुद्धीमध्ये विवेक अग्नी निर्माण होतो. आणि विवेक अग्नी विकारांचे जे भाव ते जाळून टाकतो. आणि विवेक निर्मिती होते. आणि म्हणजे विवेक केव्हा निर्मिती होईल आता लक्षात घ्या. विचार आणि विवेकामधला फरक. विवेक कुमारत्वा मुकले, मागची ओवी आलेली आहे. विरक्तीशी पाणी ग्रहण झाले, आसनती दिदले वैराग्याचे. विवेक कुमारत्व मुकले, विवेकाचं बालपण नष्ट होऊन तारुण्यात विवेक आला पाहिजे. केव्हा होईल तो विवेक? रवी, विवेक सूर्य प्रगटेल. सूर्यासारखा तेजस्वी विवेक होईल. केव्हा होईल? ज्या वेळेस रक्तांमध्ये योगाग्नी प्रचंड प्रगटेल. आणि रक्तामधला योगाग्नी प्रगटायचा असेल तर आत्मधारणा राजर्षी योगा श्री गुरुकडून मिळायला पाहिजे. प्रत्येक सेलमध्ये धारणा म्हणजेच तो अग्नीचा प्रवाह आहे, तो प्राणाचा प्रवाह आहे. आणि प्राणाचा प्रवाह म्हणजे अग्निमय, तो अग्नीचा प्रवाह असतो जो सेलमध्ये 25 अरब सेल्सची. खाली किती सेल आहेत आपल्या रक्तामध्ये, बॉडीमध्ये? 25 अरब. त्या प्रत्येक सेलमध्ये ही योग धार, योग अग्नी, योग ऊर्जा जाते. 25 अरब, थोडं नाही. आणि या सगळ्यामध्ये रक्तशुद्धी होते, स्ट्रॉंग होतात ते. मेडिकलच्या भाषेत आता सगळं नाही बोलत. रक्तसंपदा कशी व्हायला पाहिजेत, व्हाईट सेल किती पाहिजेत, कोणते सेल कसे पाहिजेत, आणि त्यांचे भाव देखील बदलले पाहिजेत. मेंदूमधले न्यूरॉन्स 20 अरब आहेत. आधी 10 अरबचा शोध होता, आता म्हणतात 20 अरब आहेत. काही दिवसांना 40 अरबही म्हणतील, आपल्याला काही माहीत नाही. काय काय म्हणतील माहीत नाही. खूप अरब आहेत एवढंच लक्षात घेऊ. ह्या सगळ्यांचे संबंध असतात. आणि सगळ्यांमध्ये हा योगाग्नी सर्व दूर ज्वाळा भडकल्यानंतर परिशुद्ध होतात हे सगळे परमाणू आणि हे सगळे सेल आणि हे न्यूरॉन्स. तिथे विवेक जन्म घेतो. विवेक जन्म घ्यायला विकार नसायला पाहिजेत. एकही विकार, आशा, आकांक्षा, इच्छा सगळ्या संपल्या. प्राणप्रवाह आत स्थिरावला पाहिजे. स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण, ही अवस्था झाली पाहिजे. समाधी यज्ञ जो मी म्हटला, तिथे विवेक आहे बरं का. आणि आपण विवेकाचा अर्थ इतका खाली केलाय. विरक्ती, वैराग्यानंतर विवेक प्रगटतो. आणि त्यावेळेस उपादेय हृदयाच्या अरणीवर विवेकाचा मंथा केला. प्राण मनबुद्धीत विसावतात तेव्हा अनुभव येतो, पण तो शब्दांनी व्यक्त करता येत नाही. या अवस्थेत ब्रह्मविचाराचे कंपनी खपत नाही. विचार देखील नाही, विचारांची लहर नाही. मला ब्रह्म व्हायचं ही लहर नाही. आशा नाही, इच्छा नाही, मोक्ष पाहिजे नाही. मोक्ष नाही, मुक्ती
भाव नाही, भक्ती, मोक्ष नाही, मुक्ती काही नाही. बस केवळ आनंद. ब्रह्माचं दुसरं नाव आनंद आहे. आनंदानुभूती म्हणजे ब्रह्म. आणि केवळ तो आनंद उपभोगतोय. काही नाही, विचार नाही, मला मोक्ष पाहिजे हा भाव नाही, मी आहे हाही भाव नाही, देव आहे हाही भाव नाही, द्वैतही नाही, काहीही नाही. विवेक त्यावेळेस असतो. आणि त्यावेळेस अथातो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्मसूत्र इथून सुरू होतं. ब्रह्म साक्षात्काराची स्टेज जिथून सुरू होते त्या ओव्या आहेत ह्या. ब्रह्मसूत्रावर कोणीच बोलत नाही, कोणीच बोलत नाही. भगवान शंकराचार्य 16व्या वर्षाच्या वयामध्ये हिंदुस्थान पादाक्रांत केला. बौद्ध धर्म फार जोरात होता. मंडन मिश्रांना काशीमध्ये हरवलं, विद्वानांशी वाद केला आणि सगळ्याला जिंकलं. योग सामर्थ्याने जिंकलं आणि तत्व विवेचनामध्ये जिंकलं. परकाया प्रवेश करून गेले, सगळं काही केलं. त्यावेळेस ब्रह्मसूत्रावर ते निरूपण आपल्या शिष्यांना करत असत. एक माणूस काशीमध्ये चांगलं तेज, एक म्हातारा यायचा आणि दूर बसायचा, ऐकायचा, निघून जायचा. जसं आपणही नवीनांची फार ओळख करून घेत नाही तसं त्यांनी करून घेतली नाही. एके दिवशी तो म्हातारा म्हणला, माझी इच्छा आहे तुमचं ब्रह्मसूत्र ऐकायची, मला परवानगी आहे का? शंकराचार्यांनी सांगितलं, हो या, हरकत नाही, मी शिष्यानं शिकवतोय. पूर्ण ब्रह्मसूत्राचं निरूपण कित्येक महिने केलं. नित्य नियमाने तो म्हातारा यायचा, ऐकायचा, निघून जायचा, काही बोलायचं नाही. आणि ज्यावेळेस समाप्ती झाली तो म्हातारा स्वतःचं रूप प्रगटून भगवान व्यास म्हणून निर्माण झाले, प्रगटले. ते भगवान व्यास होते. भगवान व्यासांनी सांगितलं शंकराचार्याला, मी प्रसन्न झालो, मला पाहायचं होतं की माझ्या ब्रह्मसूत्राचे तू अर्थ काय केलेस. कोणी आहे का शिल्लक? मी जे माझं ब्रह्मसूत्र रचलंय त्याचा खरा अर्थ सांगणारा कोणी आहे का? काही इंटरप्रिटेशन काही करतात. प्रगट झाले आणि शंकराचार्याला म्हणाले, अरे तुला 16 वर्षाचंच आयुष्य होतं, आता मी पुन्हा तुला 16 वर्षाचं प्रसन्न झालो म्हणून आयुष्य देतोय, म्हणून 32 वर्षाचे झाले ते. शंकराचार्यांचं आयुष्य भगवान व्यासांनी वाढवलं ब्रह्मसूत्राच्या निरूपणाने. आता तो इथून पुढे ब्रह्मजिज्ञासा, काय बैठक लागते ब्रह्मसूत्राचं निरूपण किंवा ब्रह्मसूत्र ऐकण्यासाठी, किंवा ब्रह्मसूत्राचं ऐकण्यासाठी तर कशाला बैठक पाहिजे, ब्रह्मसूत्राचा अनुभव घेण्यासाठी परब्रह्माचा ती बैठक ह्या आहेत. विरक्ती, वैराग्य, विवेक, योगाग्नी सगळं संपलं. समाधी अवस्थेपर्यंत आलाय, सविकल्प समाधीपर्यंत थोडासा काल आहे. त्यानंतर आता विषयांची वासना नाही आहे, इच्छा नाही आहे, संसाराची नाही आहे, कशाची नाही आहे, काही नको असं वाटतंय आणि आनंद उपभोगतोय. तो ब्रह्मजिज्ञासा. इथून पुढे, पण कुठून पुढे हे नाही सांगितलं तिथे. इथून पुढे म्हणजे ह्या ओव्याच्या पुढे, ज्याला अनुभव आले त्याच्या पुढे ब्रह्मसूत्र. तो उपशमे निहिटला, धैर्य भारे दाटिला, गुरुवाक्य काढिला,
बळकटपणे तो उपशमे निहटला. उपशमे, उपशम व्हायब्रेशन असतं, ते गेलं की शांती प्रगट होते. उपशम झाला, अग्नीचा उपशम झाला, म्हणजे स्थिर झाली, नॉन व्हायब्रेशन स्थिती आली, व्हायब्रेशन गेलं. तो उपशमे निटला, निटला बांधला. स्थूल मंथनात गती असते, येथील मंथन गतीत स्थिती आणणारे असते. या विज्ञानी वचनावरून स्पष्ट होते की करणे नाही, आपोआप होणे. अशा प्रकारे समरसतेने मंथन केले म्हणजे ऐसे समरसे मंथन केले. समरसे पहा, काही काही यज्ञांची मी सांगितले तुम्हाला. समरसे मंथन, इंद्रियांच्या मधील भावनेचा एकच प्रभाव व्हायला पाहिजे. आता तो ब्रह्मजिज्ञासा, मला फक्त देव पाहिजे. आपल्याला का अनुभव येत नाहीत? आम्हाला देव नकोय, संसाराच्या सगळ्या वस्तू पाहिजेत. आम्हाला देव नकोयच आहे. एका ठिकाणी जर आपल्याला सांगितलं एकीकडे संसाराच्या वस्तू आणि एकीकडे मी, काय पाहिजे? तुला होळी करावी लागेल तुझ्या जीवनातली, तुला सगळ्यांची आहुती द्यावी लागेल. आपण म्हणून नको नको, तू नको, पुढच्या जन्मात तू पाहू, ह्या जन्मात हीच दे. आपल्याला देव नकोच आहे. देव साधन आहे आपल्यासाठी. विषयांचं कलेक्शन करण्याकरिता, वस्तूंचं कलेक्शन करण्याकरिता, वस्तुपभोगण्याकरता देव साधन आहे. साध्य आमचं विषय आहेत, साध्य आमचा संसार आहे. म्हणून श्रद्धा ग्रीपच घेऊ शकत नाही. अर्जुनाला विचारलं, मी एकटा आहे पण निशस्त्र आहे. दुर्योधनाला, दुर्योधन मला नको, तू नकोच, मग निशस्त्र असशील आणि काहीच नसेल, तुला घेऊन काय करायचंय? तुझं सैन्य दे, बाकी सगळं दे, नको म्हणले तू. अर्जुन म्हणाला, मला तूच पाहिजेस. भगवद्गीता त्याच वेळेस तो ऐकण्याचा अधिकारी झाला. भगवंत आम्हाला तूच पाहिजे, बाकी काही नको. कुंती म्हणते, आम्हाला संकट दे पण तू पाहिजेस. आम्हाला संकट निवारण्याकरता संकट विमोचन स्तोत्र पाहिजे, भगवान नको. पहा किती सूक्ष्म आहे, आम्ही कुठे आहेत. आणि सगळे महाराज हेच शिकवतात. वासनेंचे विकार शिकवतात. संसार कसा फलित व्हावा त्याचे मंत्र दिले जातात. अध्यात्म नाही दिले जात. तो विकारग्रस्त राहावा. सगळीकडे हे चाललंय. देव नको आहे. ऐसे समरसे मंथन केले, म्हणून सर्व इंद्रियांचे विषय. आपण उद्या जर देव प्रसन्न झाला तर काय मागू? डोळा मागेल देव, चांगलं चांगलं पाहायला दे, काश्मीर पासून सगळे सीन आणि रोज पिक्चर, सुंदर वस्तू आम्हाला दिसू दे. हात म्हणेल सुंदर स्पर्श करू दे. सगळं असंच, शब्द स्पर्श रूप रस गंध, प्रत्येक इंद्रिय आपला विषय मागेल. इथे विषय फक्त परमात्मा असेल, फक्त विषय परमात्मा. मग गोपिका कामी होत्या, पण गोपिकेच्या कामामध्ये परमात्मा होता. लक्षात घ्या, काम तो चालतो जो परमात्मा मागतो. गोपिकांनी कामी भावनेनी जरी परमेश्वरावर प्रेम केलं, ऐशा गोपिका त्या कामात तू राहणारी.
चित्त विहळते देखावया हारी. कामातुरा होत्या, पण त्यांना भगवंत हवा होता. कुठल्याही स्वरूपात को असेना भगवंतावर ते प्रेम कामी भावनेतून जरी असेल तरी त्यांचा उद्धार भगवंताने केलेला आहे. कोणी शत्रुभावाने केला त्याचाही उद्धार झालाय, कामी भावनेने केला त्याचाही उद्धार दिला, आणि निरपेक्ष भावनेने केला त्याचाही उद्धार केला. म्हणून सर्व इंद्रियांचा एकच एक वाक्यता, एक रस, एक हेतू, तो म्हणजे तो मज भावा, परमात्मा तू फक्त आम्हाला हवायस. ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले. या विज्ञानी वचनावरून स्पष्ट होते की करणे नाही आपोआप होणे प्रगे समरसतेने मंथन केले म्हणजे तेथे तात्काळ कार्य झाले असे समजावे. ते कोणते तर शुद्ध ज्ञानाग्नी दीपित होतो. जे उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. आता अग्नीला वेगवेगळे नाव आहेत. पोटामध्ये निर्माण होतो त्यावेळेस त्याला योगाग्नी शब्द आहे. इंद्रियात निर्माण होतो त्याला वैराग्याग्नी शब्द आहे. बुद्धीत होतो त्याला विवेकाग्नी शब्द आहे. आणि बुद्धीत विवेक जन्मला आणि ब्रह्म जिज्ञासा झाली, आत्मसाक्षात्कार दिसू लागला की त्याला म्हणतात विवेकामध्ये, ज्यावेळेस बुद्धीमध्ये विवेकाग्नी प्रगटतो त्याचं फलित ज्ञानाग्नी, त्याला ज्ञानाग्नी म्हणतात. ज्या विवेकाच्या अग्नीमधून बुद्धीला आत्म्याचं दर्शन होतं त्याला म्हणतात ज्ञान, आत्मज्ञान. आणि त्याच विवेकाला ज्ञानाग्नी म्हणतात. विवेकामध्ये ज्ञान प्रगट होतं. कशाचं ज्ञान? आत्म्याचा अनुभव. आत्मानुभव जाणावे ते ज्ञान, बाप्पासाहेबांचा अभंग. आत्मानुभव जाणावे ते ज्ञान, गतीचे जे ज्ञान विज्ञान ते विज्ञान. कशाला म्हणतात? ही जी गतिशक्ती ब्रह्मांड निर्माण करणारी आणि फिरवणारी आहे. सेल फिरतायत, ब्रह्मांड अनेक निर्माण झालेत, आणि ही प्राणशक्ती, ही गतिशक्ती जी फिरते तिचं ज्ञान म्हणजे विज्ञान. त्याला विज्ञान म्हणतात. गतीच्या ज्ञानाला विज्ञान म्हणतात ना, आत्म्याच्या ज्ञानाला ज्ञान म्हणतात. आणि त्या बुद्धीमध्ये विवेकाग्नी प्रगटला की दुसरा अर्थ आहे त्याला ज्ञानाग्नी प्रगटला की आत्मदर्शन होतं, त्याला म्हणतात आत्मज्ञान. याला म्हणतात आत्मयज्ञ. जे आता मी तुम्हाला 12 यज्ञ सांगितले सुरुवातीला. ऐसे समरसे मंथन केले, घुसळण करायची आणि त्याच्यातलं नवनीत बाहेर येतं, ज्ञानाग्नी बाहेर येतो. आणि त्याच्यामधून ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा. ज्ञानाग्नीमधून काय कडसायचं तुकाराम म्हणतात? आत्मसिद्धी काजा लागोनिया. आत्मसिद्धी, आत्मा प्रगटतो. ज्ञानाग्नी हुतासी, ज्ञानाग्नी बुद्धीमध्ये एवढा अग्नी निर्माण करायचा की त्याला ज्ञानाग्नी म्हणतात. कारण तो निर्जीव अग्नी नाही आहे, त्याच्यात ज्ञान आहे, त्याच्यात जाण आहे, त्याच्यात भान आहे, त्याच्यात सगळं काही आहे. ज्ञानाग्नी हुतासी कड म्हणजे विवेक हे पॉट आहे. बुद्धीमध्ये विवेक हे पॉट आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानाग्नी प्रगट होतो. आणि ज्ञानाग्नी ज्यावेळेस प्राणाला जाळतो, मनाला जाळतो, मन स्थिर होतं, विकारांना जाळतो, प्राण स्थिर होतं,
मन स्थिर होतं, बुद्धी स्थिर होते, विचारांची लहर होत नाही, आशेचं हेही होत नाही आणि त्यावेळेस केवळ शुद्ध काचेसारखं, स्फटिकासारखं म्हणजे विवेक बुद्धी अशी विवेकपूर्ण म्हणजे काचेच्या स्फटिकासारखी होते आणि ज्ञानाग्नी इतका असतो त्याच्यामध्ये की आत्मदर्शन होतं, आत्मयज्ञ झाला. उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे, ज्ञानाग्नी प्रगट होतो, आत्मा दर्शनाची वेळ येते. ज्ञानाग्नी उद्दीपित होतो, प्रदीप्त होतो. ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा. तुकारामांचा अभंग फार मोठा आहे. ओज कशाचं बनतं? 30 दिवसात जे अन्न खाल्लं त्याच्यापासनं जो शुद्ध रस निर्माण झाला त्याचं वीर्य बनतं. 1 महिन्यात खाल्लेल्या अन्नाचं वीर्य बनतं. सांगितलं मी ब्रह्मचर्य हेच याच्या ब्रह्मचर्यांच्या विषयामध्ये. त्या वीर्याला कडसायचं, त्यालाही जाळायचं आणि त्याला जाळून ओज निर्माण होतं. ओज फार फॉल्स असतं. पा तूप खाल्लं महाराजांनी की चमक दिसते चेहऱ्यावर. आपण म्हणतो काय महाराजांच्या अंगावर तेज आहे. गोल गरगरीत ढेरी, रोग आणि तेज. आणि तुपाचे रे, बिना तुपाचे खातच नाहीत ना. आणि गावराणी अस्सल तुप आणि तेज दिसलं की आपण भडकतो. ओजामध्ये तेज असतं. पण चेतनेचं चारी देहातून जे तेज बाहेर येतं, ओसंडतं, ते ओज. वीर्यालाही कडसायचं म्हणजे रक्त जाळायचं. योगाग्नीमध्ये सगळे कामविकार हे सगळं जाळायचं. कशाचा कामविकार शिल्लक राहतो? सगळं जाळायचं आहे. आणि त्याच्यानंतर वीर्य उरतं. वीर्याला पुन्हा जाळायचंय. कशामध्ये? रक्तांमध्ये आणि इंद्रियामध्ये. आणि त्याच्यातनं विवेक प्रगट होतो बुद्धीमध्ये, त्यालाही जाळायचं. आणि त्याच्यामध्ये विवेकाच्या कटोऱ्यामध्ये योगाग्नीचं इंधन लावून सगळ्यातून ओज राहतं. आणि ओज पाहिजे आत्मदर्शनाकरता. ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओजा. विवेकाच्या कढईमध्ये ज्ञानाग्नी लावून ओज तळायचंय, कडसायचंय. आत्मसिद्धी काजा लागोणी. या आत्मसिद्धीचं काजासाठी ओज कडसायचंय. ब्रह्मी ब्रह्मरस शीघ्र झाला पाक. पाक करायचा आहे गुलाबजामुचा. मी एका कॅसेटमध्ये म्हणालो देखील होतो एका प्रवचनात. नैवेद्य दाखवला जातो देवाला. काही लोक रोज गोड करतात, सात्विकांना देवाला. कांदा लसूण चालत नाही, भाकरी चालत नाही, त्याला गव्हाची पोळी. कारण देवाला गुब्बारा गिब्बारा काही धरत नाही. असं आपल्या याच्यानं देतात. त्याला ब्रह्मरस नाही देत, गुलाबजामुन रस. आता एकदा मी म्हटलं होतं विनोदात, ठोकीलच धरून 6व्या वर्षी ठीक आहे हो, 7व्या वर्षी ठीक आहे, 8व्या वर्षी ठीक आहे, 60व्या वर्षी देखील गुलाबजामुनचा रस. अरे ब्रह्मरस द्या. ब्रह्मरस घेऊ काढा तेने पिडा वारेल. ब्रह्मी ब्रह्मरस शीघ्र झाला पाक. त्या विवेकाच्या कढईमध्ये ज्ञानाग्नी लावून ओज कडसून आत्मदर्शन प्रगटलं पाहिजे, आत्मा प्रगटला पाहिजे आणि ब्रह्मरस निर्माण होईल त्याच्यात.
ब्रह्मरस शीघ्र झाला पाक घेतला रुचिक प्रतिती सुखे. मी अनुभव घेतलाय तुकाराम म्हणतात. स्वानुभवे तू का झाला समरस, म्हणजे प्रत्येक घासाला साधन आहे माझी. त्या ब्रह्मरसाचं सेवन मी करतोय. प्रत्येक घास ब्रह्मरसाचा खातोय, जसं आपण गुलाबजामुचा खातोय. देव तुमचे सडके गुलाबजामू खातात का? देवाला जे पाहिजे ते द्या हो, देव खातो. देवाला ब्रह्मरस पाहिजे. आम्ही सडलेला पाक देतो, खा देवा. आळणी भाजी देतो, मीठ टाकायचं राहिलं तर खा. आपण मात्र मग टाकून खातात. हे असं जेवण आहे. भगवान ज्ञानेश्वरी म्हणतात, मी पण जेवलोय. ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. तेथ अवचित पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपला टेलिव्हिजन सेट निवृत्तीनाथाने आशीर्वाद देऊन सांगितलं की ज्ञानेश्वरी ली टेलिव्हिजन सेट सुरू केला आणि भगवान गोपाल कृष्णाचं युद्ध समक्ष पाहिलं. ती ओवी येते, ब्रह्मरसाचे ओगरणे. महाभारत सुरू केला सेट. 5000 वर्षानंतर, 4500 वर्षानंतर माऊलींनी स्वतः सेट सुरू करून प्रत्यक्ष युद्ध आणि भावनेचे आणि अनुभवांचे तुषार जे लिहिली ती म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून याला भावार्थ दीपिका म्हटलंय. ज्ञानेश्वरी आपण म्हणतोय, माऊलींनी नाही म्हटलं. सूक्ष्म भाव, सूक्ष्म अनुभवांचं दालन माऊलींनी प्रत्यक्ष पाहून अनुभूती घेऊन लिहिलंय. आणि म्हणाले, अर्जुनाला ब्रह्मरस भगवान देतायत आणि तिथं मी पाहुणा गेलो. ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. तुम्हालाही देवानी नैवेद्य दाखवावा बरं. किती दिवस तुम्ही नैवेद्य दाखवणार आहेत देवाला? अर्जुनाला ब्रह्मरसाचा नैवेद्य भगवंतांनी दाखवला. ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. तेथ अवचित पाहुणे पातलो आम्ही. मी पण तो अनुभव घेतला. पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रम तो निवर्तोणी गेला धूम. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंग. काय प्रचंड अनुभव येते. अर्जुनाला तिकडे अनुभव येत आहेत, माऊली इकडे बोध घेत आहेत, शक्ती आहे म्हणून तशी. आणि आपल्याला तो बोध घ्यायचा आहे. पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रम. पहिल्यांदा रुद्धिसिद्धीचा मोह होतो. श्री गुरुकृपेने काही महत्वाचे अनुभव येऊन तो धूर निघून जातो, नाहीसा होतो. मग ज्ञानातून सूक्ष्म अशी ठिणगी निघते. टिप्पा. ज्ञानधारणेपासूनच्या सिद्धी योगसिद्धी घेऊन व योगसिद्ध होऊन योगयुक्तींना सहाय्य करणारे असतात. पण ज्ञानाग्नी पेटल्यानंतरच्या रिद्धिसिद्धी मात्र विशेष मोहक असतात. त्या भुरळ पाडू नये म्हणून आपोआप काय होते ते पहा. सिद्ध्या कधी प्रगट होतात ह्या स्टेजला, ज्यावेळेस रक्तामध्ये प्रचंड योगाग्नी प्रगटलाय. काम विकार, लोभ विकार, मोह विकार सगळं संपलंय, चाळून नष्ट केलंय. कर्म फिल्म जाळली. विकारांची, आशेची, इच्छा, आकांक्षा, वासना संपल्या, त्याही जळाल्या. आणि विवेक अग्नीमध्ये ओज कडसून टाकलंय आणि त्याच्यात आत्मदर्शनाची लाट ज्ञानाग्नी निर्माण झालाय.
इतकी स्थिती आल्यानंतर त्यावेळेस रुद्धी आणि सिद्धी प्रगट होत असतात. इथे तुकाराम म्हणतात, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, रुद्धी सिद्धी द्वारी ओळंगती. रिद्धी आणि सिद्धी माझ्या दरवाज्यावर आहेत, पण आता आशा राहिल्या नाही ना, म्हणून काहीच तो मागत नाही. आणि त्याच वेळेस रिद्धी सिद्धी होते. जो न चाहे उसकी रमा होय दासी. ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस रिद्धी सिद्धी निर्माण होत नाहीत, आणि अशा वेळेस होतात ज्यावेळेस इच्छाच राहत नाही, माधवाचार्यांसारखं. पण रुद्धी सिद्धी निर्माण होतात. अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार, अनेक महाराज कन्फ्युजनमध्ये रुद्ध्या सिद्ध्यांना द्वाड म्हणतात. आणि एक ओवी येते माऊलींची, त्या ओवीचं टाईप मिस्टेक, प्रिंटिंग मिस्टेक शेकडो वर्षात झालेली आहे. ती बापासाहेबांनी दुरुस्त केली. ती ओवी इथे का कुठे काय माहीत येईल, पण मी सांगून जातो. न धरिती रुद्धीची भिड, न करीती सिद्धीची चाड, योगी ऐसे द्वाड हेळसिती. 13वा अध्याय का? अरे बापरे, हडणाऱ्यानं हुशार झाला. न धरिती रुद्धीची भिड, न करीती सिद्धीची चाड, योगी ऐसे द्वाड हेळसिती. योगी लोक रिद्धी आणि सिद्धीला द्वाड म्हणून हेटाळणी करतात, असे अर्थ केले. आणि म्हणून प्रत्येक कीर्तनकार जोशात सांगतो, अरे रिद्धी सिद्धी कोणाला पाहिजे, आम्हाला नको. वाह, भिकाऱ्यांनी सांगावं, मला जगाची संपत्ती नको, दाखव ना कटोऱ्यात थोडी तरी. काही साधू महात्मे असतात. काल संजय पिंपळगावकर दोघं नवरा बायको आले. 1-2-3 तास होते. खूप बोलणं झालं, काही चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी सांगितलं, काही महाराज म्हणतात तुम्ही फार सूक्ष्म जाता बा, आम्ही काही जात नाही. म्हणलं पटलं का तुम्हाला ते? त्यांना म्हणा तुम्ही जाच एकदा सूक्ष्म, जात खरी, समजेल ना पाणी कितना गहरा आहे. असं दाखवतात आम्हाला खूप येतंय, असा भाग नाहीये. रुद्धी सिद्धी निर्माण आहेत हे दाखवा, नंतर त्याचा उपयोग करायचा की नाही तुकारामांनी नाही केला. रुद्धी सिद्धी योग साम्राज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण व्हायचं तर निर्माण व्हाव्याच लागतात. त्याला लाथा मारून चालत नाही. मग तुकारामांनी का मारली? अरे मिळाल्यानंतर मारली, आणि का मारली तेही सांगेल. रिद्धी सिद्धी हाणू लाथा असं म्हटलं त्याने. आम्ही त्याच्याकडे पाहणारही नाही म्हटलं, ओपिनियन आहे. कशा करता? रुद्धी सिद्धीमध्ये तुम्ही अडकून जर राहिले तर आत्मदर्शनापासून तुम्ही विभक्त व्हाल, लक्षात घ्या. माणसं कशी असतात सांगतो. सिद्धी जर निर्माण झाली, जसं पाण्यावरची सिद्धी हाटयोगातून हाटयोगी राव यांना निर्माण झाली, का महेश योगी होते ना, महेश योगी. त्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो आणि त्याने तिकीटच लावलं, काय 500 रुपये काहीतरी. दिल्लीच्या अगदी ग्राउंडवर हजारो लोक जमा झाले. मी पाण्यावरून चालला, तिकीट लावलं आणि भटकन पाण्यात पडला.
देवशक्तीने त्याला चालूच दिलं नाही. माणसं त्याचा उपयोग इकडे करतात. सिद्धी कशा करता दिली? संसार सागर तरुण जाण्याकरिता तुम्हाला दिलेली नाव आहे ती सिद्धी. तुम्हाला दिलेलं क्षेपणास्त्र आहे की त्याचा वापर तुम्ही करायचा आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निर्माण झाल्यानंतर वापर करायचा आहे, पण एका प्रकाराने ते सांगतो. स्वतःसाठी करायला परवानगी, घरच्यासाठी करायलाही थोडी परवानगी आहे, पण उपयोग घ्यायचा आहे, उपभोग नाही. उदाहरणार्थ पैशाची देखील सिद्धी निर्माण होऊ शकते तुम्ही जर खास प्रयोग केले तर. अन्नपूर्णा सिद्धी निर्माण होते. आणि अन्नपूर्णा सिद्धी निर्माण झाली आणि तुम्ही आपलं अन्नपूर्णा सिद्धी काय असते माहिती आहे तुम्हाला? समजा तुम्ही 10 लाडू केले, त्या 10 लाडूवर तुम्ही पांघरून टाकायचं, मंत्र म्हणायचा सिद्धी असेल तर. आपणच स्वतः काढून द्यायचं, दुसऱ्याला नाही काढू द्यायचं. 2000 माणसं जेवतील, लाडू कमी पडणार नाहीत आणि संपल्यानंतर 10 शिल्लक राहतील. त्याला म्हणतात सिद्धी. लक्षात घ्या काय म्हटलं? अन्नपूर्णा सिद्धी त्याला म्हणतात. अन्नपूर्णा सिद्धी, पैशाची सिद्धी, वाक सिद्धी, जे बोललं ते होईल. वाचा सिद्धी पावाल, आज्ञा पाक होवाल. येणे येणे प्रकारे येती बहुता सिद्धी, असं माऊलींनी म्हटलंय. खूप सिद्ध्या येतील. अणिमा सिद्धी आहे, गरिमा सिद्धी आहे, लघुमा सिद्धी आहे. आता एक पिक्चर आला होता बा, गुप्त व्हायचा, काय नाव त्याचं? पिक्चर आठवत नाही. काय वैराग्य आलंय? मिस्टर इंडिया. हे याला म्हणतात मिस्टर मोरे. त्या मिस्टर इंडियामध्ये ते काय विशिष्ट घातलं की बस गायब होत होता तो. गुप्त असं अणिमा, गुप्त होता येतं, लहान होता येतं, मोठं होता येतं. अणिमा, गरिमा, लघुमा, प्राकाम्य, प्रागट्य, ईशत्व, वशित्व, ह्या सगळ्या सिद्ध्या आहेत. खूप प्रकारच्या सिद्ध्या आहेत. सूर्योपासना तुम्हाला दिलेली सिद्धी आहे. पण हे साधनं आहेत. प्रत्येक सिद्धी मिळवायला एक साधन करावं लागतं. सूर्योपासना सिद्धी सिद्ध करण्याकरिता 12 वर्षपर्यंत कमीत कमी रोज 3 तास तुम्ही उभे पाहिजेत, तेव्हा ती सिद्ध होते. कमीत कमी 3 तास होतं ना, 1 मिनिट. तेव्हा ती सिद्ध होते. अशा सूर्योपासना एकापेक्षा ती फिरण्याची तुम्हाला दिली योगिक वॉक. आता आपण शब्द वापरायला त्याला काही शब्द चांगले असतात पहा. योगिक वॉक मोदीजी महाराजांनी काही वापरलं नाही, बाप्पासाहेबांनी नाही, आपण सगळ्यांनी वापरलं. योगिक वॉक द्या आम्हाला. आधी मला कळलंच नाही योगिक वॉक. हां म्हणलं ते आकाशगमनाची सिद्धी. रोज 3 तास फिरलं पाहिजे 12 वर्ष अणुवाणी, तेव्हा आकाशगमन साधतं. प्रत्येक 3 तासाचा हिशोब आहे. हा जेवतोत आम्ही 3 तास आणि काही लोक स्नान 2-2 तास करतात, मी एवढं पाहिलं मात्र. आणि झोपतात किती तास. हे 3 जर सोडलं तर आमच्या तासाचं आमचं काहीच गणित नाही. झोपणे, खाणे आणि स्नान. काय काय म्हणले त्याला 1 तास लागतो स्नानाला. म्हणलं काय करीत बसतो तो आत? माहिती नाही म्हणे. काहींना 2 तास लागतात म्हणे. किती घाण करून ठेवलेलं शरीर एवढं घासावं लागतं. 12 तासात 24 तासात मामुली आहे का? काय म्हणलं? पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रम आणि योगाचळाचा आणि मथा. हा योगाचळाचा पर्वत चढण्याकरिता सिद्धीच्या पायऱ्या असाव्या लागतात. समजा विचार यायला लागले मनात, संकल्प येऊ नये, ती सिद्धी प्रगटली पाहिजे. बंद.
असं होऊ नये. झालं पाहिजे. आपल्यासाठी त्याचा उपयोग करायचा. आणि ते आपल्यासाठी म्हणजे प्रदर्शन नाही. 10,000ची पंगत उठवायची, अन्नपूर्णा सिद्धी नाही वापरायची. तुमच्या अंगावर आलंय, काही आलं तेवढंच फक्त विचार. नाही तर जगाच्या कल्याणाकरता निघाले, हॉस्पिटल काढले, नाही चालणार. सिद्धीच्या जोरावर, रुद्धी आणि सिद्धींच्या जोरावर लोककल्याणाची कामे मंजूर नाहीत योगशक्तीला. आत्मकल्याणाकरिता आणि शिष्यांच्या कल्याणाकरिताच वापरायची परवानगी. म्हणजे शिष्याचे आत्मकल्याण आणि स्वतःचे आत्मकल्याण ह्या पलीकडे त्या सिद्ध्या वापरता कामा नये. नाहीतर त्या सिद्ध्या नष्ट होतात, नाही तुम्हाला खाली घालतात. म्हणून म्हटलंय माऊलींनी, पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रम. ह्या रुद्धी सिद्धी संभ्रम निर्माण करतात आणि आपल्याला अशा तमाशे दाखवतात की आपण त्याच्यातच रमूत. एक साधू, वेदांमध्ये कथा येते, पुराणांमध्ये, की एक साधू, तरुण साधू, साधनेमधून एक सिद्धी मिळवली. ती सिद्धी अशी की धोतर स्वतःचं धुतलं की असं मनाचं सांगायचं इच्छेनी की खाली जमिनीवर समजा वाळवलं नदी किनाऱ्यावर ते तर माती लागेल ना, म्हणून अधांतरी धोतर हो. त्या धोत्राने अधांतरी व्हायचं. वाह म्हणला, क्या बात आहे, सिद्धी मिळवली म्हणले आपण. गर्वही आला. तितक्यामध्ये एक कावळा आला आणि तो विष्ठा टाकायला लावला. लॅट्रिन करायला लागलं त्या धोत्रावर. याला राग आला. एक कावळ्या भस्म हो इथून बोलला, भस्म झालं ते. वाचा सिद्धी. कारण प्रत्येक योगाग्नी एवढा निर्माण झालाय तुमच्या वाचेमधनं, तुमच्या नजरेमधनं, याच्यामधनं योगाग्नी प्रचंड वाहू लागतो, ती म्हणजे सिद्धी. आणि ते अनुभव देते तुम्ही म्हणाल तसं. म्हणून बायांना देऊच नाही. पोराला सांगितलं तुझं मढं जाईल, मरतेच ते पोरग, चाललं मढं. तुमच्यासारखा बुद्धू कोणी नाही नवऱ्याला म्हणली आणि ते खरंच बुद्धू व्हायचं चांगलं असेल तर. मग कधी सिद्ध्या मिळाव्या त्याचं काही गणित आहे देवाजवळ, नाही तर फारच कठीण आहे. तर एकदा कावळा जाळ, इतका खुश झाला, कावळ्याला जाळलं, धोतर असं लटकवलं. त्या काळात तुलाधार वाणी होता. अशी सत्ययुगातली ती कथा आहे. हा जातो एका घरी भिक्षा मागण्याकरता, भिक्षाम देही. ती बाई येते. थांब म्हणले, मी माझ्या पतीची सेवा करण्यात मग्न आहे. पतिव्रता स्त्री होती, योगी होती ती. ते म्हणलं, ए बाई कोणाला म्हणतेस, थांब, मी मामुली नाही म्हणले, मी थांबायला इथं आलेलो नाही. अगं होतं त्याला माहीत होतं या बाईला टरकावं एकदा, कारण कावळ्याला मारलं, धोतर वर वाळवलं. ती बाई तिथून म्हणते, मी कावळा नाहीये मारायला. हे एकदम थंडच झाले. बाप रे म्हणाली. तिने ओळखलं, मी कावळा नाहीये तुझ्या श्रापाने मरायला म्हणले. मग मात्र पायाच पडला, लोटांगण घातलं. अरे सिद्ध्या मिळाल्या अशासाठी का? जसं सदाशिव शास्त्री पंडितांच्या सिद्ध्या रामदासांनी सांगितलं, याच्यासाठी तुम्ही मिळवलं विद्वत्ता. चाबूक हातात घेऊन ज्यावेळेस चांगदेव निघाले आणि वाघाच्या याच्यावर ते स्वार झाले, ती सिद्धी होती. ज्ञानेश्वरांनी सिद्धीचा वापर केला, पण त्याचा अहंकार कमी करण्याकरता केला. सारखे ज्ञानेश्वर भिंतीवर बसून नाही चालले, कुठेही चालले की निघाले त्याच वेळेस गेलेले. आपण असतो तर ती भिंत आपण, वॉशिंग्टन मध्ये नाहीच, काहीच लागत नाही.
काय म्हणतात त्याला, पासपोर्ट नको, काही नको, डायरेक्ट वॉशिंग्टन आणि इकडे लंडन, असं ज्ञानेश्वरांनी